नमस्कार मित्रांनो. मी आज तुम्हाला एक आंब्याचं असं झाड दाखवणार आहे. त्याला जवळजवळ 200 वर्षापेक्षा जास्त त्याचा कालावधी झाला, म्हणजे त्याचं वयोमान 200 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि तो आंबा अजून भरभरून आंबे देतो आणि त्या आंब्याचा आनंद आम्ही दरवर्षी घेतो. एवढे भयंकर आंबे त्याला लागतात. आणि तो आंबा हा छोटा राहतो, कच्चा असताना खूप आंबट राहतो, पण त्याला आपण व्यवस्थित पिकवला तर तो पिवळा, एवढा पिवळा आणि केशरी होतो, केशर आंब्यासारखा होतो. आणि त्याची चव एवढी गोड लागते, एवढी गोड. पण त्याला पिकवावा लागतो प्रॉपर. पिकल्यानंतरच तो गोड लागतो. तर मी ते तुम्हाला आता झाड दाखवतो. तर हे जे तुम्हाला झाड दिसतंय, असा एवढा मोठा जो आकार दिसतो झाडाचा, एवढं मोठं झाड आहे, लांबून दिसतंय, हेच ते झाड आहे. आपण त्या झाडाजवळ जाऊ. त्या झाडाला आंबे किती लागले तुम्ही बघा. एवढे जबरदस्त त्या झाडाला आंबे लागलेले आहेत. आणि आता मी तुम्हाला ते जवळून दाखवतो. तर हेच ते झाड आहे. आणि ह्या झाडाचा जर तुम्ही बुंदा बघितला तर मी तुम्हाला सांगतो की याला मिठी मारून दाखवतो की माझ्या पूर्ण हातामध्ये पण येत नाही हे झाड. हे झाड पूर्ण हातामध्ये पण येत नाही, म्हणजे मी इकडून दाखवतो की त्याचा बुंदा किती मोठा आहे. तर मी पूर्ण कवळा घातलाय आणि मी पूर्णपणे झाडाला कवळा घातलाय, तरीही माझ्या मिठीमध्ये ते झाड येऊ शकत नाही, एवढा मोठा बुंदा आहे. आणि ह्या झाड हे 200 वर्षाच्या पेक्षा जास्त वयोमान असलेले झाड. आणि झाडाला लागलेले आंबे तुम्ही बघितले तर तुम्हाला हे असं एकदम गच्च भरलेलं असं झाड दिसेल पूर्णपणे, म्हणजे असं वरपर्यंत असे आंबेच. आणि ह्या आंब्याची साईज एकदम छोटी राहते. हा माझ्या हातामध्ये आंबा आहे, तुम्ही बघितला तर एकदम छोटी साईज राहते. आणि तुम्ही खायला म्हणलं तर एवढा एवढा जबरदस्त गोड लागतो, म्हणजे आता तो कोत नाही. पण ह्या आंबे खाण्यासाठी आमच्या गावातले आसपासची आसपासची जी शेत आहेत तिथली माणसं फक्त ह्या आंब्याचा आंबा खायला इथे येतात, पाणी पितात, निवांत सावलीत बसतात आणि जातात. आणि हा आंबा पाडाचा, म्हणजे पाडाचा जो आंबा असतो झाडावरच पिकलेला, तो सुद्धा गोड लागतो. आणि त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त हा आंबा पिकवल्यावरती गोड लागतो.